नमस्कार, तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. 2014 पासून आपल्या महाराष्ट्राची आणि देशाची काँग्रेस पक्षाने वाट लावली आहे. तुम्ही म्हणताल का? तुम्हाला प्रश्न पडला असेल, काँग्रेसनं काय केलं? 2014 पासून काँग्रेसला ईडी, सीबीआय, आयटी ह्या संस्था राजकारणाच्या पाठीमागे लावून त्यांना काँग्रेसमध्ये ओढलं. हे सर्व सर्व लोक हे पहिले बीजेपी मध्ये होते. बीजेपी मधून काँग्रेसमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला आणि त्यांना वॉशिंग मशीन मध्ये धुवून त्यांना स्वच्छ करण्यात आलं. त्यानंतर निवडणुका झाल्या. 2019 ची निवडणूक, 24 ची निवडणूक. त्या निवडणुकीमध्ये ह्यांना तिकीट देण्यात आली भाजपकडून आलेल्या लोकांना आणि त्याच्यामध्ये त्यांना निवडून आणण्यात आलं. 2019 ला मशीन घोटाळा, ईव्हीएम मशीन घोटाळा झाला. 2024 ला परत तेच झालं. आता परत निवडणुका, लोकशाही संपवण्याचं कट कारस्थान हे काँग्रेस कसं करते बघा. अगोदर काय केलं, वेगवेगळ्या योजनेचा आधार घेऊन लोकांना पैसे दिले. जसं की 1500 रुपये देऊन लाडक्या बहिणींना त्यांनी विकत घेतल्यासारखंच केलं. त्यानंतर पैसे अशा स्कीमा वाटून त्यांनी जनतेला पहिल्यांदा विकत घेतलं. त्यानंतर आता काय चाललंय, आता महापालिका निवडणुका चालू आहेत, नगरपालिका, नगर परिषद झाल्या. त्याच्यामध्ये त्यांनी लोकांना पैसा वाटला आणि विकत घेतलं. त्याच्यानंतर आता महापालिकेमध्ये नवीन चालले समोर की उमेदवार म्हणजे बिनविरोध उमेदवार समोरचा विकत घ्यायचा, त्याला अर्ध माघारी घ्यायला लावायचा आणि 70 जवळपास महापालिकेच्या काल शेवटचा दिवस होता अर्ध माघारी घेण्याचा. राज्यामध्ये जवळपास 70 नगरसेवक हे बिनविरोध झालेत. त्याच्यातले काँग्रेसचे 44 नगरसेवक हे बिनविरोध झालेत. तर 2014 पासून काँग्रेस सत्तेत आहे भारतामध्ये आणि देशामध्ये, आणि या काँग्रेसनी देशाची फार वाट लावली आहे असं तुम्हाला वाटत नाही का? आणि आता नगरसेवक विकत घ्यायचे, निवडणूक बिनविरोध करायची, साम दाम दंड भेद, ईडी, सीबीआय, आयटी अशा प्रकारचे सगळे हत्यारं बाहेर काढायची आणि समोरच्या भारतीय जनता पार्टीच्या मित्र पक्षाच्या उमेदवारांना आपल्या कब्जात घ्यायचं, निवडणुका बिनविरोध करायच्या. हे कधीपर्यंत काँग्रेस करणार आहे? या काँग्रेसला काही लोकशाही संपवायची का? डॉक्टर आंबेडकरांची संविधान त्यांना मान्य नाही का? त्यांना मनुस्मृती लागू करायची आहे का? एवढं सगळं असताना काँग्रेसला, देशामध्ये बहुमत असताना काँग्रेस हे हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्मामध्ये का वाद लावायची काम करते? तर हे लोकशाही काँग्रेस आता संपत चालली आहे असं तुम्हाला वाटत नाही का? त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमच्या व्हिडिओ खाली कमेंट करा. धन्यवाद.